नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग सुद्धा एक कोकणातली परंपरा आणि सुप्रसिद्ध अशी परंपरा आहे. कारण का सुप्रसिद्ध असं का म्हणतोय, कारण कोकणातील शिमगोत्सव हा आलेला आहे, सुरुवात झालेली आहे शिमगोत्सवाला. आणि आज आमच्या देवाचं रूप लावणे आहे. ही परंपरा काय असते, पद्धत काय असते, तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. गेल्या वर्षी सुद्धा याचा व्हिडिओ केला होता, याचा ब्लॉग केला होता मी. तर देवाला रूपा लावणं म्हणजेच की पालखीचा डोलारा सजवणं. जे देव देवळामध्ये आहेत ते देव आता पालखीमध्ये बसणार आहेत आणि प्रत्येकाच्या घरी येण्यासाठी तयार होणार आहेत, सज्ज होणार आहेत, असं म्हणतात. त्याला म्हणतात देवाला रूपा लावणं. म्हणजेच पालखी, आता पालखीमध्ये देव सजवले जाणार आहेत, बसवले जाणार आहेत आणि ती पालखी त्याच्यानंतर मग आपल्या घरोघरी इकडे फिरणार आहेत, कोकणकरांच्या घरोघरी येणार आहे. अशी ती पद्धत असते. ही परंपरा आता चालू होणार आहे. म्हणजे ही जी पद्धत चालू होणार आहे, शिमगोत्सव चालू झालेला आहे. उद्या आमचा शिमगा आहे आणि आजच्या आदल्या दिवशीचा आजचा हा ब्लॉग आहे. कारण का तर देवाला रूपं लावणे ही पद्धत तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर आता निघालो गावदेवी मंदिरामध्ये. कशा पद्धतीने ही परंपरा साजरी केली जाते, ही पद्धत आहे, ही तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर आजचा ब्लॉगसुद्धा शेवटपर्यंत नक्की बघा. आमचे शिमगे हे आधी असतात आणि उद्या आमचा शिमगा आहे आणि आज देवाला रूपं लावतात. कारण का तेरसं चालू झाल्याच्या नंतर रूपं लावलं जातं देवाला. असं म्हणतात की तेरसकरांचे आमचे शिमगे, त्याचबरोबर पौर्णिमकरांचे शिमगे नंतर असतात. ज्या काही जणांचे पौर्णिमकरांचे असतात, काही जणांचे भदरेचे असतात. असं ते म्हणजे परंपरेप्रमाणे म्हणत आलेल्या गोष्टीप्रमाणे आहेत. आता मी आहे ज्या ठिकाणी आमचा शिमगा भरतो त्या ठिकाणी आहे. उद्या ह्या ठिकाणी शिमगा भरणार आहे. इकडे बघा मंडप सजवलेले आहेत. इकडे पालखी वगैरे थांबते त्या ठिकाणी. तिकडे मंडप सजवलेले आहेत आणि तिकडे गावदेवी मंदिर आहे. ही आमची मराठी शाळा. या शाळेमध्ये मी 5वी ते 7वी पर्यंत शिकलो या शाळेत. आणि इकडून जायला गावदेवी मंदिरात रस्ता आहे, तिकडून खालून रस्ता, इकडून वाट आहे. इकडं आमची सान आहे, ही समोर दिसते नाही, ही सान आहे इकडे. आणि इकडे गावदेवी मंदिर आहे. स्टेज चालू आहे रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ यांचं नमन आहे शिमग्याच्या दिवशी उद्या. हे आहे आमचे गावदेवी मंदिर, बघू शकता तुम्ही, बघितलं असेल याच्या आधी व्हिडिओमध्ये. आणि हे नमनाचा बॅनर लागला इकडे बघा, नमनाचा बॅनर आहे. सिंधुरासुराचा वध, श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ. $2 आहेत. ही आमची जुना डोलारा. हा एक गेल्या वर्षी हा सजवलेला होता आणि यावर्षी इथला डोलारा सजवला नाही. आता बाहेर नेला नाही. कुठला डोलारा आहे तुम्हाला दाखवतो. बाहेर नेला नाही धुवाण्यासाठी. साडे घेऊन जा. छोटं स्प्रे मशीन पाहिजे होतं. हां, देवाला साड्या नेसवायच्या आहेत. त्या साड्यांची घडी करणं चालू आहे. या ठिकाणी सगळे गावकरी मिळून घडी करतात. अशा पद्धतीने लांब उभे राहून, लांब साड्या असल्यामुळे. उभी नका करू, आडवी, अशी आडवी करा ना. मला पण टाकू नका. डोलारा धुवून झालेला आहे, आता सजवण्यासाठी न्यायचं आहे.
अशा पद्धतीने मूर्ती पालखीमध्ये बसवून त्याला सजवले जाते. अर्थातच रोपं लावणं देवाला आणि मंदिरामध्ये सुद्धा मंदिरातले देव सुद्धा सजवलेले आहेत. मला दाखवतो. इकडे देवाला रोपा लावलेला आहे बघा. पुरी चाय मस्त आहे की रोपं लावणाऱ्यांना स्पेशल. मगाच्या रोल केलेल्या साड्या आता नेसवत आहेत देवासाठी. ज्या आपण मगाशी रोल केलेल्या होत्या त्या साड्या देवाला नेसवल्या जातात आता अशा पद्धतीने. प्रथम तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आजपासून आपला हा ग्रामदेवतेचा संकष्ट हा साजरा होणार आहे. त्या संदर्भात काही आता कामं आहेत. माड आणायचा आहे, पालखी सजल्याच्या नंतर कुठे कुठे न्यायची आहे ते आमचे अध्यक्ष महाराज सांगतील. ते तुम्ही सर्वांनी ऐकून घ्यायचं आहे. मुंबईवरून खास आले काका गावाला शिमग्याला उद्या. हा मुंबई कोकणकर आले. हा उद्या भेटणार शिमग्यात नक्की. हा
आई आज रायकर चतुर्शिमेला घेऊन झाड जबानी कशाबद्दल करतोय? आई आज तुझी वर्षाची तीत शिमग्याची तीत त्याप्रमाणे आज रोपं लागलेलं आहे, त्यात काय सुरुवात झाली असेल, मागचं पुढे झालं असेल, उद्या तू जाणीवर खेळणार आहेस. तर सुरुवात कुंभार कर. तशीच या संपूर्ण शिमग वस्तू आहे की तू यजमानी बनून तुझी हौसमौज पूर्ण करून घे. आणि आई ज्या या शिमग वस्तू आहेत, काही अडी अडचणी येते तुझ्या पायाखाली साकून ठेवून सर्वांना खालच्या वेशीपासून वरच्या वेशीपर्यंत सर्वांसाठी सांभाळ पाय माझ्या. अशा पद्धतीने देव सज्ज झालेला आहे. आमच्या भक्तांच्या भेटीला येण्यासाठी पालखी सजलेली आहे, रूपं लागलेलं आहे. सगळेजण दर्शन घेत आहेत. आता मानासाठी मंदिराचं ठिकाणी जाणाऱ्या सोमेश्वर मंदिराचं इथे शिंपण करण्यासाठी. मानासाठी देव निघालाय. मित्रांनो, आपण आता घरी आलेलो आहोत आणि रोपं वगैरे अशा पद्धतीने लावून झालेलं आहे. आणि हीच आहे कोकणातली परंपरा, हीच आहे पद्धत. देवाला रोपं लावणं म्हणजे देव सजवलं जातो, पालखी सजवली जाते आणि काही दिवसातच आपल्या घरी आपला देव भेटीला येणार आहे. तर आजचा व्लॉग इथेच थांबवूया. बाकीचे गेले तिकडे माड आणण्यासाठी, परंतु आम्ही आमच्या वाडीत होळी असल्यामुळे मी घरी आलो. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.